क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. हायकोर्टाकडूनही तातडीनं सुनावणीस नकार. तूर्तास कोकाटे लीलावती रुग्णालयात. माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार. निकालाची प्रत मिळताच विधिमंडळ कारवाई करणार. आमदारकी रद्द होताच मंत्रिपदही जाणार. धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता. कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा. फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न. परळीच्या वैद्यनाथ मंदिर विकासासाठी अमित शहांना भेटलो. आमची भेट पूर्वनियोजितच होती. दिल्लीतल्या अमित शहांच्या भेटीबाबत धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा विरोध. मुंडेंना मंत्रिपद दिलं तर 100 वाल्मिक तयार होतील, शेकडो हत्या होतील, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर कोकाटेंवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. आधी मुंडे, आता कोकाटे. वर्षभरात अजितदादांच्या 2 मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की. माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोकाटेंना लपवलं जातंय. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. नवाब मलिकांमुळे मुंबईत राष्ट्रवादी सोबत युती नको. देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांसमोर भूमिका. मुंबई महापालिकेत महायुतीशिवाय राष्ट्रवादीची तयारी. वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ. औरंगाबाद खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या साताऱ्यातल्या रिसॉर्टमध्ये 115 कोटींचे ड्रग्ज सापडले. सुषमा अंधारेंचा आरोप. तर फक्त बदनामीसाठी आरोप. अंधारेंना दुसऱ्यांदा अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल. शिवसेना नेत्यांचा इशारा. ठाकरे बंधूंच्या युतीवर 2 दिवसात शिक्कामोर्तब होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार. मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित. शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 80 जागा सुटण्याची शक्यता. मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपाची तयारी. धाराशिवच्या उमरगानंतर शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व. द मुरुड फाईल्स. मुरुडमधल्या शिंदे सेना आणि काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला. सत्तेसाठी काँग्रेस समोर लोटांगण. दानवेंची टीका. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी हरलो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. पाकिस्तानी भाषा बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. एकनाथ शिंदेंचा इशारा. तर काँग्रेस पाकिस्तानचीच भाषा बोलतं. नितेश राणेंची टीका. 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होतील. राऊतांची माहिती. पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात अत्यंत स्फोटक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती समोर येणार. राऊतांचा दावा. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार. गोळीबारात सुरक्षारक्षक जखमी. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ. ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा हल्लेखोर मूळचा हैदराबादचा. बॉन्डी बीचवर 15 जणांचा बळी घेणाऱ्या साजिद अक्रमचं भारताशी कनेक्शन. 50 वर्षीय साजिद आणि त्याचा 23 वर्षीय पुत्र नावीद यांनी केला होता हल्ला. साजिदचा मृत्यू तर नावीद जखमी. गोव्याच्या नाईट क्लब अग्निकांडातले आरोपी क्लब मालक लुथरा बंधू यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. थायलंडमध्ये अटक केल्यानंतर लुथरा बंधू यांना गोव्यात आणलं.